कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सासूबाऊ ऐका बघा, प्लीज तुम्ही आता पूजा वगैरे प्लीज थांबवा, नका चालू, आपण प्लीज लवकर हॉस्पिटल मध्ये जाऊया, ते डेंजर आहे। हॅलो डॉक्टर, डॉक्टर माझ्या आईला साप चावलाय, तुम्ही प्लीज ताबडतोब इथे येऊ शकता का? काय? ओके ओके ठीक आहे, मीच घेऊन येतो तिला। हा हो, नाही 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 झोपू देत तिला। हो आई 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 आई, मी डॉक्टरांना फोन केला होता, त्यांनी तडक हॉस्पिटलला बोलवलंय। प्लीज ही विष पसरू शकतं, त्यामुळे प्लीज ऐक माझं। आईला तुझं काय म्हणणं आहे? नाही, गुरुजींनी सांगितलंय न थांबता हे व्रत पूर्ण झालं पाहिजे, आणि हीच तर परीक्षा आहे, ही पूजा पूर्ण झालीच पाहिजे। तरी मी सांगत होते बाहेर पडताना अपशकुन घडलाय, बाहेर पडू नका पडू नका, माझं कुणालाच ऐकायचं नसते, अजिबातच नसते। अगं इथे काय चाललंय आणि तुझं काय मत आहे? आणि छत्री बंद करते आधी, सारखं आपलं नुसतं छत्री छत्री छत्री। आई प्लीज तू बावळट आहेस का, मॅड आहेस का, तू काय करतेस? निशा मॅडम हे बघा, आता मध्ये येऊ नका, हे आता करावंच लागल। अरे तू मॅड आहेस का, ते पॉइझनस आहे, शास्त्री डॅडीला थांबवा। तू थांब जरा, बरोबर करते ती अहिल्याच्या अंगातलं विष काढते। काय मारुती दादा काय करते ती? साप चावलाय, तिला हे विष तडू शकतं। ती कुणाचं नाही ऐकणार, देवी आई म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व। हरवू कमॉन पारू, आई आई प्लीज ऐक माझं, थोडं बस आई। नाही आई हळू, सावकाश देवा, माझ्या देवी आईंच्या पूजेत विघ्न नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।